रब्बी पिकांसाठी 4 जानेवारीपासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असून यंदाच्या वर्षातील हे पहिले आवर्तन 35 दिवस सुरू राहील। शेतीसाठी सोडलेले पाणी 10 फेब्रुवारी रोजी बंद केले जाणार आहे। सध्या धरणात 43.50 टीएमसी म्हणजेच 81% पाणी आहे। सोलापूर जिल्ह्यातील 4.5 लाख हेक्टरवर यंदा रब्बीची पेरणी झाली आहे। उजनीच्या पाण्याचा आधार 1.5 लाख हेक्टरला आहे। यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे। 1 ते 19 जानेवारी पर्यंत धरणातील 7.5 तर मागील 2.5 महिन्यात 15.5 टीएमसी पाणी कमी झाले आहे। सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी नुकतेच भीमा नदीतून 5.5 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते। त्यानंतर आता शेतीसाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडले जाणार आहे। दरम्यान सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीचे काम अजून पूर्ण झाले नसून ती जलवाहिनी कार्यान्वित होण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे आणखी एकदा भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाईल, तर धरणातील पाणी साठा उणे 20% होईपर्यंत कालव्यामधून शेतीसाठी पाणी सोडता येते। उन्हाळ्यात मार्च अखेर आणि मे महिन्यात अशी 2 आवर्तने शेतीसाठी सोडावी लागतील, जेणेकरून शेतकऱ्यांना टंचाईच्या झळा बसणार नाही। सोलापूर ते उजनी या 110 किलोमीटर समांतर जलवाहिनीच्या कामाची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत होती, तरी देखील काम पूर्ण होण्यासाठी फेब्रुवारी उजाडणार आहे। टेंभुर्णी बायपास जवळील काम आता सुरू झाले आहे व वडाची वाडी आणि देवडी जवळ राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने शेतकऱ्यांचा वाद न मिटल्याने महापालिका सतत येथील शेतकऱ्यांना मोबदला देऊन जलवाहिनीचे काम पूर्ण करणार आहे। काम पूर्ण झाल्यावर 2 ते 3 महिने प्रात्यक्षिक होईल। त्यानंतर त्यातून सोलापूर शहरासाठी नियमित पाणी उपसा सुरू होईल। तोपर्यंत आणखी एकदा उजनी भीमा नदीद्वारे औज चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडावे लागणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।